हाय हॅलो नमस्कार. मी तुमचा शिवम शिंदे घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी महाराष्ट्र सीईटी 2026 साठी 2025, 2024, 2023 या साली विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा चॅप्टर घेणार आहोत केमिकल बॉन्डिंग. या केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरवरती आपण पहिल्यांदा कन्सेप्ट घेणार आहोत. कन्सेप्ट झाल्यानंतर आपण ट्रिक घेणार आहोत. ट्रिक नंतर 2024 ला, 2023 ला, 2022 ला जे प्रश्न पडले ते आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे. टायटल टाकूया आपल्या आजच्या व्हिडिओचा टायटल असणार आहे केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग खूप सोपा चॅप्टर आहे. 11th मध्ये आपल्याला आपण ह्याचा स्टडी करतो. त्या चॅप्टर मध्ये आपल्याला सीएटी मध्ये प्रत्येक वेळी काही प्रश्न विचारतात. हे प्रश्न कुठून विचारतात तर प्रश्न विचारतात पहिल्यांदा विचारतात हायब्रिडायझेशन वरून. प्रश्न कुठून विचारतात हायब्रिडायझेशन वरून. नंतर हायब्रिडायझेशन मध्ये येतात जॉमेट्री असेल, शेप असेल, बॉन्ड अँगल असेल, नंतर स्ट्रक्चरचं तो लिनियर आहे का प्लेनॅरिटी असेल, प्लेनॅरिटी वरती पण प्रश्न विचारतात. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा कशावरून प्रश्न विचारतात तर दुसरा प्रश्न विचारतात एमओटी थेअरीवरून. ह्याच्यामध्ये काय विचारतात ह्याच्यामध्ये विचारतात बॉन्ड, महत्वाचा बॉन्ड ऑर्डर, नंतर बॉन्ड लेंथ ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. आता केमिकल बॉन्डिंग वरती अजून काही असतात त्याच्यावर 3 प्रश्न विचारतात. पण आपण जास्तीत करून हायब्रिडायझेशन आणि एमओटी थेअरीवरती आज प्रश्न सोडवणार आहोत. राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आता हायब्रिडायझेशन वरती प्रश्न विचारतात. जॉमेट्री काय आहे, शेप काय आहे, बॉन्ड अँगल, प्लेनॅरिटी वरती आपल्याला प्रश्न विचारतात. एमओटी थेअरी म्हणजे काय मोलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. या थेअरीमध्ये आपल्याला बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ, नंतर बीएमओ मधले इलेक्ट्रॉन सांगा, एबीएमओ मधले इलेक्ट्रॉन सांगा, ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर आपण चालू करूया. आजच्या व्हिडिओ मधला पहिला पॉइंट आहे आपला हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन आता हे हायब्रिडायझेशन कसं फाइंड करतो आपण तर हायब्रिडायझेशन फाइंड करण्याची सोपी मेथड काय आहे स्टेरिक नंबर मेथड. आता ह्याची डेफिनेशन काय आहे ह्याची आपल्याला गरज नाही. डायरेक्ट आपण ट्रिक शिकणार आहोत. ट्रिक झाले की आपण त्याचे क्वेश्चन प्रॅक्टिस आपण सोडवणार आहोत. तर स्टेरिक नंबर कसा फाइंड करायचा तर स्टेरिक नंबर फाइंड करायचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेयर. ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहून घ्या. स्टेरिक नंबरचा फॉर्म्युला काय नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेयर. आता स्टेरिक नंबर आपल्याला XYZ येणार आहे बरोबर. स्टेरिक नंबर आपल्याला XYZ येणार आहे. समजा स्टेरिक नंबर 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला, 6 आला तर हायब्रिडायझेशन काय असणार हायब्रिडायझेशन काय असणार जर 2 स्टेरिक नंबर आला तर हायब्रिडायझेशन काय असणार SP. 3 आला तर SP2, 4 आला तर SP3, 5 आला तर SP3D आणि 6 आला तर SP3D2. समजलं काय शिकलो आपण आता काय शिकलो मी नीट लिहितो. पहिल्यांदा आपण काय शिकलो होतो पहिल्यांदा आपण शिकलो स्टेरिक नंबरचा फॉर्म्युला. काय असतो फॉर्म्युला नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेयर. हा झाला स्टेरिक नंबरचा फॉर्म्युला. समजा स्टेरिक नंबर तुमचा 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला, 6 आला तर हायब्रिडायझेशन काय असणार SP. हायब्रिडायझेशन असणार SP. 3 आला तर SP2,
4 आला तर sp3, 5 आला तर sp3d आणि 6 आला तर sp3d2. समजतंय? हा पण टेबल लिहा, हा पण टेबल लिहा. ठीक आहे. आता आपण स्टेज नंबर 2, 3, 4, 5 आणि 6 डिटेल अनालिसिस आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेच. तरी पण आपण आज थोड्या शॉर्ट्स मध्ये घेणार आहोत, नंतर आपण एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण स्टेज नंबर 2 घेऊया. स्टेज नंबर 2, स्टेज नंबर 2 नंतर हायब्रिडायझेशन काय येणार? हायब्रिडायझेशन येणार sp. हायब्रिडायझेशन काय येणार? sp. जॉमेट्री काय येणार? जॉमेट्री येणार लिनियर. जॉमेट्री येणार लिनियर. आणि शेप काय येणार? शेप पण येणार लिनियर. शेप पण येणार लिनियर. आता मी तुम्हाला सोप्या मेथडने शिकवतोय. कोणती मेथड आहे? स्टेज नंबर फाइंड करायचा. कसा फाइंड करायचा? नंबर ऑफ सिग्मा 1 प्लस नंबर ऑफ लोन पेअर. एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1, CO2. कसं असणार? कार्बनला सेंटर ठेवायचा. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 4. डॉट किती बनवायचे? 4 बनवायचे. 4 डॉट बनवले. ऑक्सिजन किती आहेत? 2. एक ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो. बनवला. दुसरा ऑक्सिजन 2 डबल बॉन्ड बनवणार. झाला. हे झालं स्ट्रक्चर. आता आपल्याला स्टेरिक नंबर फाइंड करायचा. स्टेरिक नंबर फाइंड करायचा. कसं फाइंड करायचा? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड किती आहेत? हा एक सिग्मा आहे, हा एक सिग्मा आहे. किती बॉन्ड झाले? 2. लोन पेअर आहे का? नाही. म्हणजे आपला स्टेरिक नंबर किती आला? स्टेरिक नंबर आला 2. हायब्रिडायझेशन काय असणार? हायब्रिडायझेशन असणार sp. जॉमेट्री काय असणार? लिनियर. आणि शेप पण काय असणार आपला? लिनियर. समजलं? CO2 नंतर अजून एक घेऊया. HCN. फेमस एक्झाम्पल आहे HCN. इम्पॉर्टंट म्हणून लिहा. HCN लिहिलं. आता काय करायचं? पुढे लक्ष द्या. कार्बनला सेंटर ठेवायचा. ठेवला का? कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 4. 4 डॉट बनवा. बनवले का? नायट्रोजन किती बॉन्ड बनवतो? नायट्रोजन बनवतो 3 बॉन्ड. नायट्रोजन बनवतो 3 बॉन्ड. हायड्रोजन बनवतो 1 बॉन्ड. समजतंय? नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतो, हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो, ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतात. एवढी साधी गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला स्टेरिक नंबर फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करतो आपण? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. समजलं? सिग्मा बॉन्ड किती आहेत? हा एक सिग्मा, हा एक सिग्मा. 2 प्लस 0. स्टेरिक नंबर किती आला? 2. लोन पेअर आहेत का इथं? ह्या कार्बन वरती लोन पेअर मोजायची. ह्या नायट्रोजन वरचा लोन पेअर मोजायचा नाही. कार्बन वरती आहे का लोन पेअर? नाही. म्हणून स्टेरिक नंबर किती आला? 2. जॉमेट्री लिनियर. हायब्रिडायझेशन sp. समजतंय? बॉन्ड अँगल किती असतो याचा? बॉन्ड अँगल असतो 180 डिग्री. समजला? पुढं समज इथपर्यंत? पुढचा स्टेरिक नंबर 3. हायब्रिडायझेशन काय येणार? हायब्रिडायझेशन येणार sp2. जॉमेट्री काय येणार? ट्रायंगुलर प्लेनर. आता ह्याच्यामध्ये केसेस पडणार. तर पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल BF3. एक्झाम्पल BF3. हा सेंटर कोणाला ठेवायचा? बोरॉनला. बरोबर. बोरॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 3. फ्लोरीन किती आहे? 3. एक फ्लोरीन 1 बॉन्ड बनवतो. 3 फ्लोरीन 3 बॉन्ड बनवणार. बनवले का? आता आपल्याला स्टेरिक नंबर फाइंड करायचा आहे. स्टेरिक नंबर फाइंड करायचा आहे. सिग्मा बॉन्ड किती आहेत? हा एक सिग्मा, हा एक सिग्मा, हा एक सिग्मा. स्टेरिक नंबर किती आहेत? 3. लोन पेअर आहे का? लोन पेअर कुठे चेक करायचा? सेंट्रल आयटम वरती. इथले लोन पेअर मोजायचे नाहीत. सेंट्रल आयटम वरती लोन पेअर आहेत का? नाही. 3 प्लस 0 3. हायब्रिडायझेशन काय येणार? हायब्रिडायझेशन sp2. आणि जॉमेट्री काय येणार? ट्रायंगुलर प्लेनर. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल मी बनवलंय, मी काय म्हणतो लक्ष द्या. हे जे एक्झाम्पल मी बनवले ते कोणती मेथड आहे?
ही मेथड आहे 3 सिग्मा बॉन्ड प्लस 0 लोन पेअर. बरोबर. स्टेज नंबर किती आला 3. समजलं. आता दुसरी मेथड पण अशा असू शकते 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. स्टेज नंबर किती होतोय 2 प्लस 1 3. ह्याचं पण हायब्रिडेशन काय येणार, ह्याचं पण येणार sp2. जॉमेट्री काय येणार ट्रायंगुलर प्लेनर. ट्रायंगुलर प्लेनर. आता इथे शेप बदलणार, इथे काय होणार शेप बदलणार. शेप काय येणार, शेप येणार बेंट किंवा व्ही शेप. बेंट किंवा व्ही शेप. आता हा BF3 समजला. आता आपण केस नंबर 1 समजली. काय केस होती 3 सिग्मा आणि 0 लोन पेअर. स्टेज नंबर 3 हायब्रिडायझेशन sp2 जॉमेट्री ट्रायंगुलर प्लेनर. शेप पण ट्रायंगुलर प्लेनर आणि बॉन्ड अँगल किती असतो, बॉन्ड अँगल असतो 180 डिग्री, सॉरी 120 डिग्री. बॉन्ड अँगल किती असतो 120 डिग्री. आता सर एक गोष्ट आपल्याला समजली. काय समजली तर पहिल्यांदा स्टेज नंबर फाइंड करायचा. कसा फाइंड करायचा, सिग्मा बॉन्ड मोजायचे. कशाचे मोजायचे, सेंटर आयटम पासून दूर असलेले. लोन पेअर कुठले मोजायचे, सेंटर आयटम वरती जेवढे आहेत तेवढे लोन पेअर मोजायचे. आता केस नंबर 1 समजली. पण असे पण असू शकतात की त्याचे 2 सिग्मा बॉन्ड आणि 1 लोन पेअर आहे. ह्याचा पण स्टेज नंबर 3 येतोय. BF3 समजला. आता आपण स्टेज नंबर 3 मध्ये पण केस काय आहे बघा 2 सिग्मा आणि 1 लोन पेअर. स्टेज नंबर 3 येणार. समजते का, 2 सिग्मा आणि 1 लोन पेअर. स्टेज नंबर 3 हायब्रिडायझेशन sp2 जॉमेट्री ट्रायंगुलर प्लेनर. शेप काय असणार बेंड शेप. एक एक्झाम्पल आणतो तुमच्यासाठी मग तुम्हाला समजेल. हा एक्झाम्पल घ्या SnCl2. हा SN कोणाच्या फॅमिलीमध्ये येतो, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम 3 कार्बनच्या फॅमिलीमध्ये. कार्बनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 4. बरोबर. SN ला सेंटर ठेवा. ठेवलं का, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 4. डॉट बनवा 4 1 2 3 4. Cl हॅलोजन फॅमिली किती बॉन्ड बनवतात, एक बॉन्ड बनवतात. किती क्लोरीन किती आहेत 2, म्हणून बॉन्ड किती बनवणार 2 आणि राहिलेला लोन पेअर. आता स्टेरिक नंबर फाइंड करायचा. आपल्याला सोपी मेथड माहित आहे. काय मेथड आहे, सिग्मा बॉन्ड मोजायचे. हा एक सिग्मा, हा एक सिग्मा. 2 लोन पेअर किती आहेत, लोन पेअर 1 2 प्लस 1. स्टेरिक नंबर 3 हायब्रिडायझेशन sp2 जॉमेट्री ट्रायंगुलर प्लेनर. पण शेप काय येणार, शेप येणार बेंड शेप. शेप काय येणार बेंड शेप. एक्झाम मध्ये आपल्याला गफलत करण्यासाठी एक प्रश्न देतात जॉमेट्री आणि शेप मध्ये. पुढे लक्ष द्या, जॉमेट्री आणि शेप ह्या दोन्ही वेगवेगळ्या टर्म आहेत. समजतंय. शेप काय आला इथं, शेप इथं आला बेंड आला. शेप काय आला इथं बेंड आला. आता आपला 2 आणि 3 स्टेरिक नंबर झाले. राहिलं कोण 4 5 6. हे आपण एक्झाम हे क्वेश्चन घेऊया. क्वेश्चनच्या बरोबर हे स्टेरिक नंबर पण आपण फिनिश करून टाकूया. ठीक आहे. हा ठीक आहे. आजच्या क्लासचा पहिला प्रश्न घेऊया आपण.
ठीक आहे. पहिला प्रश्न, विच ऑफ द विच ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ फॉलोइंग फॉलोइंग टाइप्स ऑफ hybridization 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 result in a trigonal geometry trigonal geometry. Option A option A SP, option C SP2, option B DSP2, ऑप्शन डी SP3. हा प्रश्न पडलाय महाराष्ट्र सीईटी 2024 सालचा, 3 मे 2024. सोडवा. आन्सर सांगा. आत्ताच मी सोडून दिलाय. तीन मे 2024 चा प्रश्न वाचा एकदा. प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ ट्रायगोनल ज्योमेट्री. दिसतंय का? ट्रायगोनल ज्योमेट्री. आता आपण समजलं, जर जॉमेट्री लिनियर असेल तर हायब्रिडायझेशन काय येणार? SP. हा तर येणार नाही. जर हायब्रिडायझेशन SP2 असेल तर काय येणार? ट्रायगोनल ज्योमेट्री. ऑप्शन नंबर सी. आणि SP3 आपला अजून झाला नाही, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, which of the following molecule has trigonal planar geometry. Option A CH4, option B C2H2, option C अमोनिया, ऑप्शन डी BF3. हा प्रश्न पडलाय MHCAT 2024. MHCAT 2024. काय असणार उत्तर याचं? MHCAT 2024 चा प्रश्न.
ऑप्शन ए काय आहे CH4. स्टेरिक नंबर फाइंड करा. आता एक गोष्ट आपल्याला समजली, काय समजली? ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर हायब्रिडायझेशन काय येणार आहे? हायब्रिडायझेशन येणार आहे sp2. हायब्रिडायझेशन काय येणार आहे? sp2 म्हणजे स्टेरिक नंबर किती येणार आहे? स्टेरिक नंबर येणार आहे 3. कसं सोडवायचं? CH4. CH4 येईल का? हा CH4. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 4. 1 2 3 4. हायड्रोजन किती आहेत? हायड्रोजन पण 4 आहेत. बरोबर, हायड्रोजन पण 4 आहेत. सिग्मा बॉन्ड किती आले? 4. हायब्रिडायझेशन sp3. CH4 येईल का? CH4 येणार नाही. C2H2 येणार नाही. अमोनिया सोडवा. नायट्रोजन इलेक्ट्रॉन किती? 5. 1 2 3 4 5. हायड्रोजन किती आहेत? हायड्रोजन आहेत 3. हायड्रोजन आहेत 3. सिग्मा बॉन्ड मोजा. सिग्मा बॉन्ड 3. 2 पेअर 1. 3 प्लस 1 4. हायब्रिडायझेशन काय येणार? sp3 येणार. हे येणार का? हे पण नाही येणार. BF3 चेक करा. BF3 आता सोडवलेला मी. बोरॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3. 1 2 3. फ्लोरीन किती आहेत? फ्लोरीन पण 3 आहेत. फ्लोरीन पण 3 आहेत. स्टेरिक नंबर किती येणार? 3. हायब्रिडायझेशन sp2. ऑप्शन नंबर डी. समजला? पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. what is the number of lone pair of electron on central halogen atom BrF3. हा प्रश्न विचारलाय महाराष्ट्र CET 2024 चे प्रश्न आहेत आणि प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे, महाराष्ट्र CET 2024. आता तुम्ही प्रश्न काय विचारता पुढे लक्ष द्या. व्हॉट इज द नंबर ऑफ लोन पेअर? आपल्याला फाइंड काय करायचे आहेत? नंबर ऑफ लोन पेअर. समजलं? पहिली गोष्ट समजली. दुसरी, सेंट्रल हॅलोजन म्हणजे सेंट्रलला कोण आहे? हॅलोजन म्हणजे ब्रोमिन सेंट्रल आहे. बरोबर, ब्रोमिनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? ब्रोमिनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7. बरोबर, 7 डॉट बनवा. 1 2 3 4 5 6 7. फ्लोरीन किती आहेत? 3 फ्लोरीन आहेत. बरोबर, राहिलेले लोन पेअर किती आले? 2. सिग्मा बॉन्ड किती आले? 3. सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर इज इक्वल टू काय असतो? स्टेरिक नंबर किती आला? 5. जॉमेट्री काय येणार? जॉमेट्री येणार ट्रायगोनल बायपिरामिडल. आपल्याला प्रश्न काय विचारला? नंबर ऑफ लोन पेअर त्याने विचारले किती आहेत? 2. हे झालं आपलं आन्सर. लोन पेअर किती आहेत? 2. आता पुढचा प्रश्न. which from following molecule is tetrahedral? आता टेट्राहेड्रल बद्दल आपल्याला काय माहिती नाही. बरोबर, आपण 2 आणि 3 आपलं झालेलं आहे. आता हा टेट्राहेड्रल काय आहे ते समजून घेऊया. हा आपण 2024 चा प्रश्न आहे. आता स्टेज नंबर 2 मध्ये काय आलं?
लिनियर आला, 3 मध्ये काय आला ट्रायगोनल प्लेनर आला. हे हा टेट्राहेड्रल कशाचा आहे स्टेरिक नंबर 4 चा आहे. जॉमेट्री काय येणार जॉमेट्री येणार टेट्राहेड्रल. शेप काय येणार शेप पण येणार टेट्राहेड्रल. ठीक आहे. आता याने ऑप्शन दिलेत. पहिला ऑप्शन घेऊया आपण C2H2, बी दुसरा CH4, तिसरा BeCl2, चौथा BF3. BF3 तर येणार नाही. BF3 आत्ताच झालं आपल्याला. BF3 काय आपला ट्रायगोनल प्लेनर. अशा ऑप्शन इलिमिनेशन करत जायचं. BF3 तर येणार नाही. BeCl2 येणार का BeCl2 पण येणार नाही. BeCl2 कसा असतो BeCl2 असा असतो लिनियर असतो. स्टेरिक नंबर 2 जॉमेट्री लिनियर आणि शेप पण लिनियर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि 3 पण येणार नाही. 1 पण येणार नाही. आपला ऑप्शन काय येणार CH4. बघूया कसा येतोय हा C बरोबर. सी कार्बनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 4 1 2 3 4 बरोबर. हायड्रोजन किती आहेत हायड्रोजन पण 4 आहेत. हायड्रोजन पण 4 आहेत. ठीक आहे. आपल्याला स्टेरिक नंबर फाइंड करायचा आहे. काय फॉर्म्युला स्टेरिक नंबरचा सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. लोन पेअर आहे का इथं नाही. लोन पेअर 0. सिग्मा बॉन्ड किती आहेत 4. हायब्रिडायझेशन काय येणार sp3 आणि जॉमेट्री काय येणार जॉमेट्री येणार टेट्राहेड्रल. आपला आन्सर काय आलं आपला आन्सर आलं CH4. आपला आन्सर काय आलं CH4. हा झाला स्टेरिक नंबर 4. आता स्टेरिक नंबर 4 बद्दल जरा माहिती घेऊया आपण. स्टेरिक नंबर 4 बद्दल जरा माहिती घेऊया नंतर. हा स्टेरिक नंबर 4 केस काय होते याच्यामध्ये 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअर. नंतर अशी पण असू शकते 3 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. नंतर 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. आता पुढे लक्ष द्या. हा स्टेरिक नंबर 4 येतोय 3 प्लस 1 4 2 प्लस 2 4. म्हणजे ह्याचा स्टेरिक नंबर पण 4 येतोय ह्याचा पण 4 येतोय ह्याचा पण 4 येतोय. पुढे लक्ष द्या. हायब्रिडायझेशन काय येणार हायब्रिडायझेशन येणार sp3 जॉमेट्री काय येणार जॉमेट्री येणार टेट्राहेड्रल. बॉन्ड अँगल किती असतो बॉन्ड अँगल 109.8 समथिंग काय तर असतो 109.8 समथिंग काय तर असतो. जॉमेट्री झाली. शेप चेंज होणार काय होणार शेप चेंज होणार. 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअर काय येणार टेट्राहेड्रल. 3 सिग्मा प्लस 1 लोन पेअर 3 सिग्मा प्लस 1 लोन पेअर काय येणार शेप अमोनिया. एक्झाम्पल काय अमोनिया. नायट्रोजनला सेंटर ठेवला का नायट्रोजन सेंटर. नायट्रोजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 5 1 2 3 4 5. हायड्रोजन किती हायड्रोजन 3 आहे. झालं. आपल्याला काय पाहिजे होता सिग्मा बॉन्ड किती आहे 3 लोन पेअर किती आहे 1 3 प्लस 1 4. हायब्रिडायझेशन sp3 जॉमेट्री काय येणार टेट्राहेड्रल. शेप काय येणार शेप येणार इथं ट्रायगोनल पिरामिड. शेप काय येणार इथं ट्रायगोनल पिरामिड. समजतंय शेप काय येणार ट्रायगोनल पिरामिड. आता पुढं अमोनिया समजला. इथं एक्झाम्पल घ्या अमोनिया. इथं ठेवा CH4 बरोबर आहे ना ट्रायगोनल पिरामिड. चेक करतो मी. हा बरोबर आहे ट्रायगोनल पिरामिड 3 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. आता हा तिसरा ऑप्शन म्हणजे हा 1 हा 2 हा 3. तिसरा काय आहे 2 सिग्मा 2 लोन पेअर पाहिजेत. एक्झाम्पल काय येणार तुमच्या सर्वांचं आवडीचा एक्झाम्पल काय पाणी H2O. पाण्याला काय म्हणतात H2O. ऑक्सिजनला सेंटर ठेवा. ऑक्सिजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 6 1 2 3 4 5 6. हायड्रोजन किती आहेत हायड्रोजन आहेत 2. हायड्रोजन किती आहेत 2. समजलं. लोन पेअर किती आहेत इथं लोन पेअर आहेत 2. सिग्मा बॉन्ड आहेत 2 2 प्लस 2 4. जॉमेट्री टेट्राहेड्रल आणि शेप काय येणार शेप येणार बेंट. शेप काय येणार बेंट. एक्झाम्पल
पाणी. समजलं? एक्झाम्पल पाणी. स्टेरिक नंबर 4 समजला सगळा. 2 झाला, 3 झाला, 4 झाला. 5वा आणि 6वा राहिला आपला. ठीक आहे. आता एक क्वेश्चन सोडूया 4 वरती. हे लिहा, हा टेबल बनवा होईल. पुढं पुढं हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न जो असेल तो महाराष्ट्र सीईटी 2024. which from following molecule has two lone pair of electron, two lone pair of electron of in valence shell of its central atom. ऑप्शन ए आहे SO2, ऑप्शन बी आहे अमोनिया, ऑप्शन सी आहे पाणी, ऑप्शन डी आहे SF4. आन्सर सांगा मला. काय प्रश्न विचारलाय? विच फ्रॉम फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज टू लोन पेअर. काय विचारलाय? अशातला मॉलिक्यूल कोणता त्याच्यामध्ये 2 लोन पेअर आहेत? अमोनिया 1 लोन पेअर. SF4 मध्ये किती आहेत? SF4 मध्ये हा सल्फरचे इलेक्ट्रॉन किती? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन फॅमिलीतला सल्फर आहे. 3 4 5 6. बॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 6. फ्लोरीन किती आहेत? 4 आहेत. लोन पेअर किती आहेत? 1. इथे पण लोन पेअर 1 आहे. म्हणजे हा येणार नाही, हा येणार नाही. SO2 चेक करा. SO2 6. 1 2 3 4 5 6. लोन पेअर किती आहे? लोन पेअर पण इथं 1 आहे. आपला ऑप्शन नंबर सी पाणी. पाणी बद्दल एक इन्फॉर्मेशन लिहा. H2O. ठीक आहे. ऑक्सिजन, 2 हायड्रोजन. बरोबर. हायब्रिडायझेशन sp3. जॉमेट्री टेट्राहेड्रल. शेप बेंट किंवा त्याला व्ही शेप पण म्हणतात. समजलं? स्टेरिक नंबर 4 समजला. हा पाणी समजला. किती असणार? 2. ऑप्शन नंबर सी. 2024 चे प्रश्न सोडवतोय आपण. 5 प्रश्न आपले झालेत. पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न. प्रश्न नंबर 6. ताजा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सीईटी 2025 चा प्रश्न. Which of the following molecule do not obey octet rule? ऑप्शन ए 2, 3, 4. CO2, CHCl3, अमोनिया आणि CL3. आता जेव्हा केमिकल बॉन्डिंग वरती माहिती चाललेली शास्त्रज्ञांची काय माहिती चाललेली की असं कोणती मेथड आहे की आपल्याला हे उत्तर व्हीबीटीने दिलं, नंतर व्हीएसई थिअरीने आपल्याला हे उत्तर दिलं. पण पहिल्यांदा जी थिअरी आली ती मॉलिक्युलच्या स्टॅबिलिटी वरती बोलत होती. त्या थिअरीचं नाव काय होतं? ऑक्टेट रूल. आता या ऑक्टेट रूल थिअरी काय बोलत होते आपल्याला की तुमच्या मॉलिक्युलच्या सराउंडिंगला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, तर तुमचा मॉलिक्युल काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मॉलिक्युलच्या स्टेबिलिटी वर ज्याने उत्तर दिलं तर तो हा होता ऑक्टेट रूल होता. काय होता? सराउंडिंगला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, तर तुमचा मॉलिक्युल काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. पण ही जी ऑक्टेट रूल जी गोष्ट बोललेली ती इनव्हर्स ट्रूथ नव्हती. म्हणजे ती गोष्ट लगेच फेल्युअर झाली. का झाली? कारण इनव्हर्स मध्ये नव्यानं मॉलिक्युल आले, एक्झिस्ट झाले. ते 10 इलेक्ट्रॉन पण देत होते, 12 इलेक्ट्रॉन देत होते. उदाहरणार्थ एक्झाम्पल PCl5 किती असतात? 10 इलेक्ट्रॉन असतात. SF6 किती असतात? 12 असतात. एवढे 10-12 इलेक्ट्रॉन असून ते मॉलिक्युल काय आहेत? आपले स्टेबल आहेत. म्हणून तिथे ऑक्टेट रूल काय झाला? इनव्हॅलिड ठरलेला. पण पहिल्यांदा मॉलिक्युलच्या स्टेबिलिटीवर जो कोण बोलला असेल तर तो कोण होता? ऑक्टेट रूल होता. काय होता? तो बोलला सराउंडिंगला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. आता CO2 एक्झाम्पल CO2 आपल्याला माहिती हा लिनियर असतो, बरोबर. ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8. म्हणजे हा ऑक्टेट रूल सांगितलं तर हा काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. दुसरा CHCl3 ह्याच्यामध्ये किती आहेत? 2, 4, 6, 7 आणि 8. हा पण काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. पुढचा अमोनिया 2, 4, 6, 7, 8. हा पण काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. ड्यू टू द ऑक्टेट रूल CL3 काय असणार? CL3 मध्ये असणार आपल्या 6 इलेक्ट्रॉन. 2, 4, 5 आणि 6. हा आपला ऑक्टेट रूलने सांगितलं की हा तुमचा CL3 स्टेबल नसणार आहे. डू नॉट स्टेबल ड्यू टू द ऑक्टेट रूल. आपला ऑप्शन काय आला? 4 आला. महाराष्ट्र सीईटी 2025 ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय ठेवायची? ऑक्टेट रूल वरती प्रश्न आला त्याच्यासाठी किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. CL3 मध्ये किती होते? 6 होते. त्यामुळे तो स्टेबल झालेला नाही. पुढचा प्रश्न. आता स्टेरिंग नंबर 2 झाला, 3 झाला, 4 झाला. आता 5 वरती सोडूया प्रश्न.
स्टेरिक नंबर 5 हायब्रिडायझेशन काय येणार? हायब्रिडायझेशन येणार sp3d. जॉमेट्री काय येणार? ट्रायगोनल बायपिरामिड. त्याला आपण काय म्हणतो? टीबीपी म्हणतो. शेप पण काय येणार? टीबीपी येणार. आता हा स्टेरिक नंबर 5 कधी कधी येऊ शकतो? तर 5 सिग्मा प्लस 0 लोन पेअर असल्यानंतर हा 5 येणार. नंतर 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर असल्यानंतर आपला स्टेरिक नंबर 5 येणार आहे. नंतर 3 सिग्मा प्लस 1 मिनिट चेक करतो 5 वर. हा बरोबर. आता इथे हायब्रिडायझेशन इथे पण स्टेरिक नंबर 5 आला, इथे पण 5 आला, इथे पण 5 आला. हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d बरोबर. जॉमेट्री काय येणार? टीबीपी. ही झाली जॉमेट्री. बरोबर. आता शेप माहिती पाहिजे आपल्याला. शेपची माहिती करायची. 5 सिग्मा 0 लोन पेअर कसा असणार? हा सेंट्रल आयटम. हा पहिला 5 सिग्मा 1 2 3 4 5 0 लोन पेअर. शेप काय येणार? ट्रायगोनल बायपिरामिड. ह्याला काय म्हणतात? ट्रायगोनल बायपिरामिड. आता 4 सिग्मा आणि 1 लोन पेअर. 4 सिग्मा आणि 1 लोन पेअर कसा असणार? हा सेंट्रल आयटम. हा 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. हे चुकते. ओके. आता बरोबर येते. हे झालं 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. ह्याला म्हणतात, ह्याचा शेप येतो सीसॉ. नंतर 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. 3 सिग्मा प्लस हा पहिला टीबीपी, हा दुसरा सीसॉ, हा तिसरा. 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. हा कोणता शेप आहे? हा शेप आहे टी शेप. पाचवा समजला. हा स्टेरिक नंबर 5 चा पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे. काय असणार? जर 5 सिग्मा बॉन्ड आले तर जॉमेट्री टीबीपी, शेप टीबीपी. 4 सिग्मा, आता ह्याच्यावरती आपण प्रश्न सोडवायचे आहेत, पण 4 सिग्मा 1 लोन पेअर आला तर हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री टीबीपी, पण शेप काय येणार? शेप येणार आपला सीसॉ. 3 सिग्मा 2 लोन पेअर आला तर हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री टीबीपी, आणि शेप काय येणार आपला? टी शेप येणार. प्रश्न सोडूया 5 वरती. पुढं हा टेबल बनवा 5 चा. हा महाराष्ट्र सीईटी 2024. आयडेंटिफाय
identify the hybridization and geometry hybridization and geometry of SF4 molecule respectively काय प्रश्न विचारलाय? आयडेंटिफाय करायचं आहे काय? हायब्रिडायझेशन आणि जिओमेट्री कशाची? SF4 ची. सोडवा. कसं सोडवायचं? SF4 बरोबर. सल्फरला सेंटरला ठेवायचा. सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 3, 4, 5 आणि 6. सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 6 आहेत. 6 डॉट बनवले. 1 2 3 4 5 6. फ्लोरीन किती आहेत? फ्लोरीन आहेत 4 आणि राहिलेला लोन पेअर. आता स्टेरिक नंबरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. सिग्मा बॉन्ड किती आहेत? 1 2 3 4. लोन पेअर किती आहेत? 1. 4 + 1 5. काय विचारलं आपल्याला? हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. जॉमेट्री काय येणार? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. शेप काय येणार? जेव्हा 4 सिग्मा आणि 1 लोन पेअर असतो तेव्हा शेप काय असतो? सीसॉ. शेप काय असतो आपला? सीसॉ. समजलं? पुढं स्टेरिक नंबर 6. आता हा स्टेरिक नंबर 6 कधी असणार आहे? 6 सिग्मा प्लस 0 लोन पेअर असताना पण हा स्टेरिक नंबर 6 असणार. नंतर 5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर असताना पण हा 6 असणार आहे. नंतर 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर असताना पण हा काय असणार आहे? सिग्मा असणार आहे. नंतर 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर असताना 3 लोन पेअर असताना काय असणार आहे? स्टेरिक नंबर 6 असणार आहे. 3 + 3 6. 4 + 2 6. 5 + 1 6. 6 + 0 6. स्टेरिक नंबर 6. हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d2 sp3d2. जिओमेट्री काय येणार? ऑक्टाहेड्रल. कसा असतो ऑक्टाहेड्रल आपला? हा असतो आपला ऑक्टाहेड्रल जिओमेट्री. शेप काय येणार? ऑक्टाहेड्रल. इथे काय येणार? स्क्वेअर पिरामिडल. इथं काय येणार? स्क्वेअर प्लेनर. आणि 3 सिग्मा 3 लोन पेअर असताना इथं काय येणार? हा 6 जरा डिफिकल्ट आहे 6.
एक मिनिट सांगतो तुम्हाला. 5+1 हा नसतो, हा तिसरा. ठीक आहे, 6 झाला, हा झाला 6. जरा 5 मी डबल लिहितो, स्टेरिक नंबर 5. मला 5 जरा चुकल्यासारखं वाटतंय. 5 सिग्मा प्लस 0 लोन पेअर, 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर आणि 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर. हा मी मला वाटतं लिहिला नसेल. इथे हायब्रिडेशन काय येणार, sp3d, 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 sp3d. जॉमेट्री काय येणार, tbp, इथं पण तीच, इथं पण तीच, इथं पण तीच. शेप काय येणार, झाली जॉमेट्री, ही झाली शेप. शेप काय येणार, tbp. 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, इथं काय येणार, सीसॉ, इथं काय येणार, सीसॉ. 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर, इथे काय येणार, टी शेप. आणि 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर, इथे काय येणार, लिनियर. इथं काय येणार, लिनियर. हा टेबल इम्पॉर्टंट आहे 5 आणि 6 साठी. हा टेबल लिहा 5 आणि 6 साठी. आता आपण प्रश्न सोडूया. ठीक आहे, झालं लिहून. हम्म. 7 का 8 नंबर जो असेल तो. आयडेंटिफाय, आयडेंटिफाय, आयडेंटिफाय. आता पटपट आपण प्रश्न सोडवू. आयडेंटिफाय द स्ट्रक्चर xenon F4, xenon F4 molecule, molecule from following, from following. A दिलाय ट्रायगोनल, ट्रायगोनल प्लेनर. सी दिलाय, सी दिलाय स्क्वेअर प्लेनर, सी दिलाय स्क्वेअर प्लेनर. बी दिलाय स्क्वेअर पिरामिडल, स्क्वेअर पिरामिडल. आणि डी दिलाय डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. तुम्हाला विचारले काय, झेनॉन F4 ची त्यांनी काय विचारले, माहिती विचारली. हा प्रश्न विचारलाय महाराष्ट्र सीएटी 2024. पुढे लक्ष द्या, कसं सोडवायचा. झेनॉन F4, झेनॉन F4 ची त्यांनी माहिती विचारले, बरोबर. हा झेनॉन F4 ला सेंटर ठेवायचा. ठेवला. झेनॉनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 8. 8 डॉट बनवा, बनवले. फ्लोरीन किती आहेत, फ्लोरीन आहेत 4. राहिलेले, राहिलेले लोन पेअर, बरोबर. सिग्मा बॉन्ड किती आहेत, सिग्मा बॉन्ड आहेत 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. स्टेरिक नंबर आला 6. जॉमेट्री आली ऑक्टाहेड्रल. शेप काय येणार, शेप येणार स्क्वेअर प्लेनर. आता मी तुम्हाला लिहून दिलता, शेप काय येणार, स्क्वेअर प्लेनर. समजलं. हायब्रिडायझेशन काय येणार, sp3d2, जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आणि शेप स्क्वेअर प्लेनर, शेप स्क्वेअर प्लेनर. शेप काय येणार, स्क्वेअर प्लेनर. समजलं. खूप सोपा प्रश्न आहे. तो जो टेबल जो आता 2 टेबल तुम्हाला लिहून दिले, ते जर तुम्हाला समजलं तर हे काय, हे सोपंच आहे मग. ठीक आहे, पुढं.
पुढचा प्रश्न, what is the geometry of PCl5 molecule as per Vesper. हा प्रश्न आहे महाराष्ट्र सीईटी 2023 सालचा. ठीक आहे, जॉमेट्री विचारली PCl5 ची. आता कसं सोडवायचा प्रश्न, कशाची माहिती विचारली आपल्याला, PCl5 लिहायचा, लिहिला. फॉस्फरसला सेंटर ठेवायचा. फॉस्फरस कोणाच्या फॅमिलीला येतो, नायट्रोजनच्या येतो. बोरॉन, कार्बन, नायट्रोजनच्या. 3 4 5. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 5 झाले. क्लोरीन किती आहेत, क्लोरीन पण 5 आहेत. बरोबर. सिग्मा लोन पेअर आहे का इथं, लोन पेअर नाही शिल्लक. सिग्मा बॉन्ड किती झाले, 5 सिग्मा प्लस 0 लोन पेअर. स्टेरिक नंबर किती आला, 5. जॉमेट्री काय येणार, ट्रायगोनल बायपिरामिडल. आणि शेप काय येणार, शेप पण ट्रायगोनल बायपिरामिडल. समजतंय, काय आन्सर आपलं, TBP, ट्रायगोनल बायपिरामिडल. पुढं पुढचा प्रश्न, दहावा. द HCH bond angle CH4 molecule is, ऑप्शन ए आहे 120, ऑप्शन डी आहे 109.28 मिनिट, ऑप्शन सी आहे 107 मिनिट, ऑप्शन डी आहे 104.28 मिनिट. काय विचारलंय, CH4 च त्याने विचारलं. बरोबर, CH4 कशी माहिती द्यायची CH4 ची, तर कार्बनला सेंटर ठेवायचं. ठेवला का, कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 4. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 4. स्टेरिक नंबर किती आला, स्टेरिक नंबर लोन पेअर आहे का, नाही. स्टेरिक नंबर किती आला, 4. हायब्रिडायझेशन काय आलं, sp3. जॉमेट्री काय आली, टेट्राहायड्रल. ठीक आहे, त्यांनी काय विचारले, द HCH, हा H, हा C आणि हा H, ह्याचा तुम्ही बॉन्ड अँगल विचारले. ठीक आहे, SP बॉन्ड अँगल किती असतो, SP म्हणजे कसा असतो, मॉलिक्युल आपला लिनियर, म्हणजे किती असतो, 180 डिग्री. sp2 किती असतो, ट्रायगोनल प्लेनार, 120 डिग्री. आणि आपल्याला विचारलंय काय त्यांनी, sp3, ह्याचा बॉन्ड अँगल किती असतो, 109.28 मिनिट. ऑप्शन आपला बी आला. समजलं, हे झाले बॉन्ड अँगल, ऑप्शन बी. हा प्रश्न विचारलेला महाराष्ट्र सीईटी 2022 मध्ये.
आपण 2022 सोडूया आपण. Which of the following compound is octahedral? ऑप्शन ए आहे CeF4, ऑप्शन सी आहे SF6, ऑप्शन बी आहे SeCl2, ऑप्शन डी आहे SeF4. आता ऑक्टाहेड्रल विचारले, स्टेरिक नंबर किती असतो? 6. हायब्रिडायझेशन काय असते? sp3d2. 6 असते, माझ्यानंतर हा तर येणार नाही, SeCl2 तर येणारच नाही, बरोबर. SeF4 सुद्धा नाही येणार. ऑप्शन काय? सी, SF6. आन्सर काय आपलं? SF6. हा प्रश्न विचारलेला महाराष्ट्र सीईटी 2022 मध्ये. ठीक आहे, पुढला प्रश्न. Identify a molecule having bent shape from following. हा प्रश्न आहे महाराष्ट्र सीईटी 2022, 8 ऑगस्ट 2022. सोडवा. ठीक आहे,
काय विचारलाय? बेंड शेप फ्रॉम फॉलोइंग. तुम्हाला ऑप्शन नाही दिले का मी? हा, SO2, CO2, BbR2, ऑप्शन डी BF3. काय विचारलाय त्यांनी? बेंड शेप त्याने विचारलाय. CO2 येणार नाही, लिनियर असतो. BF3 येणार नाही. काय असतो BF3? ट्रायगोनल प्लेनर असतो. काय येणार आपला? SO2. सोडवून बघूया. SO2 सल्फर. सल्फरचे वॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 6. 1 2 3 4 5 6. सिग्मा बॉन्ड किती आहेत? 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर म्हणजे काय? 3. बरोबर. ट्रायगोनल प्लेनर. जॉमेट्री काय आली? ट्रायगोनल प्लेनर. आणि शेप काय आला? शेप आला बेंड. ऑप्शन नंबर 1 SO2. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय a molecule containing ट्रिपल बॉन्ड. पहिला आहे अमोनिया. दुसरा आहे डायनायट्रोजन. तिसरा आहे पाणी. आणि चौथा आहे मिथेन. हा प्रश्न आहे 2022चा सीईटी मध्ये. 2000 काय विचारलाय? आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल कंटेनिंग अ ट्रिपल बॉन्ड. बरोबर. मिथेन मध्ये ट्रिपल बॉन्ड नसतो. वॉटर मध्ये ट्रिपल बॉन्ड नसतो. अमोनिया मध्ये ट्रिपल बॉन्ड नसतो. ऑप्शन बी डायनायट्रोजन. कसं असतं स्ट्रक्चर डायनायट्रोजनचं? डायनायट्रोजन स्ट्रक्चर कसं असतं? तर N2. कसं असतं N2? डायनायट्रोजन. बॉन्ड ऑर्डर किती असते ह्याची? 3 असते. डायनायट्रोजन. समजलं? पुढचा प्रश्न. ठीक आहे. पुढे लक्ष द्या. आतापर्यंत आपण हायब्रिडायझेशन, शेप, जॉमेट्री वरती, बॉन्ड अँगल वरती आपण प्रश्न सोडवले. ठीक आहे. बऱ्यापैकी प्रश्न आपण सोडवले आहेत. आता आपण बघूया एमओटी वरती कसे प्रश्न विचारतात. एमओटी म्हणजे आपली मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी.
ह्याच्यामध्ये एमओ डायग्राम बनवायला मी तुम्हाला युट्यूब चॅनलवरती माझ्या मी शिकवलंय. आता आपण पहिल्यांदा बघूया H2 Helium-2 नंतर Lithium-2 Beryllium-2 B2 C2 N2 O2 आणि F2. त्याच्यामध्ये O2 आणि F2 हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं, ह्याच्यामध्ये होतं sp मिक्सिंग एमओ डायग्राम. sp मिक्सिंग एमओ डायग्राम ही कोणती डायग्राम आहे? विदाउट sp मिक्सिंग. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. आता sp मिक्सिंग एमओ डायग्राम कशी असते, विदाउट ची कशी असते मी तुम्हाला इथे सांगणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की H2 पासून N2 पर्यंत काय होणार आहे? sp मिक्सिंग. O2 पासून F2 पर्यंत काय होणार आहे? विदाउट sp मिक्सिंग होणार आहे. बरोबर आहे ना? पुढं आता ह्याच्यामध्ये काय विचारतात? ह्याच्यामध्ये विचारतात बॉन्ड अँगल विचारतात. नंतर ह्याच्यामध्ये काय विचारतात? ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला विचारतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एमओ डायग्राम वरती. नंतर बॉन्ड ऑर्डर. नंतर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन इन डीएमओ अँड एबीएमओ झालं. नंतर ह्याच्यामध्ये अजून काय विचारतात? ह्याच्यामध्ये विचारतात मॅग्नेटिझम. ह्याच्यामध्ये काय विचारतात? मॅग्नेटिझम. जर एमओ डायग्राम मध्ये फील्ड म्हणजे पियर्ड इलेक्ट्रॉन जर भेटले तर आपण काय म्हणतो? डायमॅग्नेटिक. आणि जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन भेटले तर आपण काय म्हणतो? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे, पहिल्यांदा आपण sp मिक्सिंगची एमओ डायग्राम बघूया कशी असते आणि विदाउट वाल्याची कशी असते एमओ डायग्राम आपण चेक करूया. ठीक आहे, sp मिक्सिंग एमओ डायग्राम. without sp mixing EMO diagram. Without sp mixing EMO diagram. 1s 2s 2p 2s 1s 2s 2p 2s 1s. याला काय म्हणतात? याला म्हणतात बीएमओ. याला काय म्हणतात? एबीएमओ म्हणजे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. याला काय म्हणतात? बीएमओ. याला सिग्मा 2s स्टार म्हणतात. याला सिग्मा 2s म्हणतात. याला काय म्हणतात? सिग्मा 1s. याला म्हणतात सिग्मा 1s स्टार. याला काय म्हणतात? सिग्मा 2s. याला म्हणतात सिग्मा 2s स्टार. त्याचे एमओ डायग्राम कसे असतात? तर याला काय म्हणतात? याला म्हणतात सिग्मा 2p स्टार. याला म्हणतात सिग्मा 2p. याला म्हणतात पाय px. याला म्हणतात पाय py. याला म्हणतात पाय px स्टार. याला म्हणतात पाय py स्टार.
समजलं? तर इथं पण तसंच सिग्मा 2p स्टार सिग्मा 2p पाय पी एक्स पाय पी वाय पाय पी एक्स स्टार पाय पी वाय स्टार. बरोबर बनवलेलं मी एमओ डायग्राम. झाली विदाउट एसपी वाली. विदाउट एसपी मध्ये कोण कोण येणार? O2 आणि F2. O2 चे F2 ची एमओ डायग्राम बनवताना अशा प्रकारे बनवायची. आणि H2 पासून हेलियम 2 लिथियम 2 बेरिलियम 2 B2 C2 N2 हे जी एमओ डायग्राम अशी बनवायची. समजलं? आता आपण प्रश्न सोडवूया. पहिलाच प्रश्न. व्हॉट इज द बॉन्ड ऑर्डर ऑफ what is the bond order of N2. आता हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम B2 C2 आणि N2. तुम्हाला मी N2 काय सांगितलेला? विथ sp मिक्सिंग. एमओ डायग्राम पण कशी बनवायची? विथ sp वाली. आता दोन लाईन मारल्या का? नायट्रोजन कॉर्पोरेशन काय असतं? 1s2 2s2 2p3 1s2 2s2 2p3. इथे 1s बनवा, इथे 2s बनवा, इथे 2p बनवा, इथे 2p बनवा, इथं 2s, इथं 1s. कोणती एमओ डायग्राम आहे? विथ एसपी मिक्सिंग वाली बनवायचे. विथ एसपी मिक्सिंग वाली बनवायचे. ही विथ एसपी मिक्सिंग वाले. बरोबर. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मारा. एस मध्ये किती आहेत? 2. पी मध्ये किती आहेत? सॉरी 2s मध्ये किती आहेत? 2. पी मध्ये किती आहेत? पी मध्ये 3. परत इथं एस मध्ये किती आहेत? 2. पी मध्ये 2. पी सॉरी एस मध्ये 2. 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये 3. इलेक्ट्रॉन भरा. 2 आणि 2 4. 2 आणि 2 4. पी मध्ये 3 आणि 3 6. 2 2 4 6. आपल्याला विचारले काय त्यांनी? बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय? फॉर्म्युला काय असतो? NB मायनस NA डिवाइड बाय 2. NB म्हणजे काय? लोएस्ट एनर्जी वाले. किती आहेत? 2 4 6 8 10. NA म्हणजे काय? अँटी बॉन्डिंग वाले म्हणजे वरचे. 2 2 4 डिवाइड बाय 2. 6 डिवाइड बाय 2. बॉन्ड ऑर्डर किती आली? 3. बॉन्ड ऑर्डर आलेली 3. जर मॅग्नेटिझम विचारलं तर ह्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन कसे आहेत? पेअर्ड आहेत. म्हणजे काय असणार आहे हो? डायमॅग्नेटिक. समजलं? हा विचारलेला 2020 साली. 2020 साली. हा आता एक नवीन ताजा प्रश्न घेऊया 2025 चा. What is the number of electron in bonding molecular orbital and
अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल respectively in F2 molecule त्यांनी काय विचारलंय F2 हेमोडायग्राम मध्ये बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन्स त्यांनी विचारले. आता F2 तुम्हाला माहित आहे ह्याच्यामध्ये विदाउट ह्याच्यामध्ये sp मिक्सिंग होत नाही म्हणजे नो sp मिक्सिंग. हेमोडायग्राम कोणती बनवायची नो sp मिक्सिंग वाली. कशी होती बरोबर झाली 1s झाली 2s झाली 2p विदाउट नो sp मिक्सिंग वाले. आता F2 बरोबर फ्लोरीन किती फ्लोरीन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 1s2 2s2 2p 5 ना हा 2p5 म्हणजे आपल्याला किती इलेक्ट्रॉन भरायचे आहेत 18 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत बरोबर 5 7 8 9 हे झाले एका फ्लोरीनचे. दुसऱ्या फ्लोरीनचे किती असणार 1s2 2s2 2p5 7 9 म्हणजे 9 + 9 18 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे आहेत बरोबर 2 4 6 8 10 12 14 16 18 आपल्याला त्यांनी काय विचारले आपल्याला विचारले बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन्स आहेत. बॉन्डिंग म्हणजे लोएस्ट एनर्जी वाले 2 4 5 6 7 8 9 10 डीएमओ मध्ये किती झाले 10. आता विचारले काय अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 2 4 6 7 8 एबीएमओ मध्ये किती आहेत 8 आहे. हा 2025 चा प्रश्न आहे. हा 2025 चा ताजा प्रश्न आहे. सोपा आहे ना प्रश्न 10 आणि 8 25 एप्रिलला हा प्रश्न विचारलेला 25 एप्रिलला. पुढचा प्रश्न identify the bond order and magnetic nature of lithium 2 molecule हा प्रश्न आहे महाराष्ट्र सीएटी 2024. लिथियम 2 आपल्याला माहित आहे ह्याच्यामध्ये काय होणार विथ एसपी मिक्सिंग बरोबर. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती 3 म्हणजे काय 1s2 2s1 1s2 2s1 म्हणजे कसे असणार हेमोडायग्राम असे असणार बरोबर. किती भरायचे आहेत 2 आणि 2 2 आणि 1 3 6 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत 2 4 6 बॉन्ड ऑर्डर किती येणार बॉन्ड ऑर्डर एनबी मायनस एनए. एनबी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि 2 4 अँटी बॉन्डिंग मध्ये 2 2 बाय 2 बॉन्ड ऑर्डर किती आली बॉन्ड ऑर्डर आली 1. मॅग्नेटिक नेचर विचारले काय आहे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत काय असणार डायमॅग्नेटिक काय असणार डायमॅग्नेटिक. समजलं पुढं
which of the following which of the following molecule has bond order 2 A आहे N2, B आहे H2, C आहे O2 आणि D आहे F2. 19वा प्रश्न. काय येणार? बॉन्ड ऑर्डर किती विचारले? 2. कशाची असते? O2 ची, N2 ची 3, N2 ची 3, H2 ची 1, O2 ची 2 आणि F2 ची 1. आपल्याला विचारले काय? 2 वाला. आपला ऑप्शन काय येणार? सी. आता मी तुम्हाला बॉन्ड ऑर्डरचा सिक्वेन्स लिहून देतो. H2 Helium2 Lithium2 लिथियम नंतर कोण? Beryllium2 B2 C2 N2 O2 आणि F2. काय लिहिणार आहे मी? बॉन्ड ऑर्डर 1 0 1 0 1 2 3 2 1. ह्या बॉन्ड ऑर्डर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. O2 ची किती आहे? 2. O2 ची 2, F2 ची 1, F2 ची 1. ठीक आहे. आपण आता राहिलेल्या नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे.